मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्यांचं उपोषण सुरू आहे आझाद मैदानावर आणि त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सरकार कधीपर्यंत तोडगा काढणार आहे, काय सरकारच्या पातळीवरती प्रयत्न होत आहेत? असं आहे की जरांगे पाटलांची आमची जुनी ओळख आहे. तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं, आरक्षण मिळावं, मराठा मुलांना मुलींना त्या पद्धतीने रोजगार आणि संधी, ही त्याची प्रामाणिक भावना आहे. पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाने शिंदे साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे. ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता, एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण 10% आरक्षण दिलेलं आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं, तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे. विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा चांगला संवाद सुरू आहे. पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचीच अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल, तर मला असं वाटतं ती सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे. कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे, तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतो आहे, या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे. म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं, मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे. 14 ते 19 जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण द्यायला, ते पण टिकणारं दिलेलं. मग उद्धव ठाकरे सारखा चपट्या पायाचा मुख्यमंत्री राज्यात आला आणि असलेलं आरक्षण घालून टाकलं. मग परत आमचं सरकार आलं. म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून जे टिकणारं आरक्षण जे आहे ते आम्ही समाजाला देणारच, तो आमच्या समाजाचा हक्क आहे. पण अन्य गोष्टी अगर काय होत असतील तर त्याच्यावर सरकार म्हणून आमचं बारीक लक्ष आहे. तुम्ही 10% आरक्षणाचं म्हणताय, पण ते ओबीसीतनं मुख्यतः ओबीसीमध्ये समावेश करा आणि आम्हाला ओबीसीतनं आरक्षण हवं, ही त्यांची ठाम भूमिका आहे. कसं देणार त्यांनी समजून सांगावं. तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनी बसून सांगू का कसं द्यायचं ते. कोणाचं दुसऱ्याचं आरक्षण कमी करून अगर आम्ही आरक्षणाची जी 50% मर्यादा ओलांडून अगर तुम्हाला स्वतंत्र आरक्षण, टिकणारं आरक्षण, जे कोर्टातून आज 1% आरक्षण आपलं कमी झालेलं नाही आहे, तसं आरक्षण तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. हे काय माहिती आहे ना, पहिलं जेव्हापासून हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे तेव्हा पहिलं भाषेवर हिंदूंना तोडायला प्रयत्न केला, तो काय झालं नाही. मग मराठी हिंदी हा प्रयत्न झाला. मग आता जातीवर आलेले आहेत. पण त्याच्यानी काय होणार, आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना 18 पगड जातींना एकत्र करून केली. का केली? कारण इस्लामिक आक्रमण थांबलं पाहिजे. आपले मंदिरं तोडत होते, आपल्या माता भगिनींवर अत्याचार करत होते, म्हणून महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि इथे आपण जातीमध्ये भांडणं लावून आपण नेमकं कोणाला मदत करायला प्रयत्न करतोय, ह्याचाही विचार करायला पाहिजे ना. कोण दाढी कुरवळत आपल्याकडे चेहऱ्याने हसतंय, ह्याचा विचार करायला पाहिजे.